काढून ठेवलेलं होतं। त्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे। जर का तुम्हाला पापड तिखट पाहिजे असतील तर तुम्ही लाल मिरची पावडरचा किंवा हिरव्या मिरची पेस्टचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता। त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। इथं बघू शकता याची कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारची ठेवलेली आहे, त्यामुळे पापड आहे ते अगदी परफेक्ट बनून तयार होतात। पापडचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। जो साबुदाणा आपण चाळणीवरती काढून ठेवलेला होता तो साबुदाणा मी 3 वाट्यांमध्ये काढून घेत आहे, कारण इथं मी पापड आहेत ते थोडे डेकोरेटिव्ह बनवत आहे। लग्नामध्ये जर का पापड रुखवतावरती द्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ही पापड डेकोरेट करू शकता। पापड डेकोरेट करणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। भिजून घेतलेला साबुदाणा 3 वाट्यामध्ये काढून घेतल्यानंतर पहिल्या वाटीमध्ये मी हिरवा रंग घातलेला आहे, दुसऱ्यामध्ये मी लाल रंग घालत आहे आणि तिसऱ्यामध्ये मी पिवळा रंग घालणार आहे। आवडीनुसार तुम्ही रंगांचा वापर करू शकता। या अगोदर मी बरेचसे साबुदाणा बटाटा पापड त्याचबरोबर साबुदाणा पापड बनवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत। ते देखील पापड खूप छान होतात। आता या पद्धतीने बनवलेले पापड देखील खूप छान होतात। आता हे पापड म्हटलं थोडेसे डेकोरेटिव्ह बनवावेत, यासाठी मी अशा पद्धतीने कलरचा साबुदाणा बनवून घेतलेला आहे। पापड घालण्यासाठी सुरुवात करूयात। पापडचं मिश्रण पूर्णपणे थंड आहे, त्यामुळे आपण हे पापड पॉलिथिन शीटवरती देखील घालू शकतो। त्यासाठी इथं मी पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे। त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पळीने पापड घालायचे आहेत। सुरुवातीचा पापड आहे तो माझा थोडासा मोठा झालेला आहे, बाकीचे पापड आहेत ते मी मीडियम साईज मध्ये घालणार आहे। हे पहा या पद्धतीने पापड घालताना आपल्याला जास्तही पातळ करायचा नाही आणि जास्तही जाड करायचा नाही। जर का आपण पापड जाड केला तर तो वाळल्यानंतर उडू शकतो आणि जास्तच पातळ केला तर तो पापड कागदावरून काढणं देखील आपल्याला शक्य होणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीने अगदी पातळसर असे आपल्याला हे पापड आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। चला तर मग मी याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते बनवून घेते। याआधी देखील मी चॅनेलवरती खूप सारे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा। ते पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे। इथं मी सर्व पापड आहेत ते पळीने घालून घेतलेले आहेत। आता आपण या पापडांना डेकोरेट करूयात। डेकोरेशन करता आपण जे 3 कलरचे साबुदाणे बनवलेले होते ते अशा पद्धतीने आपल्याला पापड वरून सोडायचे आहेत। आवडीनुसार तुम्ही हे पांढऱ्या रंगाचे पापड डेकोरेट करू शकता। इथं मी सुरुवातीला लाल रंगाचा साबुदाणा या पापडवरती घालत आहे। हवं त्या शेपमध्ये हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही या पापडांना डेकोरेट करू शकता। रुखवतावरती जर का पापड द्यायचे असतील तर तुम्ही याच्यावरती डेकोरेशन करता स्वस्तिक काढू शकता, ओम काढू शकता। तर सर्व पापडवरती मी लाल रंगाचा साबुदाणा पसरून घेतलेला